वेलकम बॅक टू एलियानास किचन। तर ख्रिसमसमध्ये केक नंतर अगदी हक्काने बनवला जाणारा पदार्थ म्हणजे डोनट। तर आज आपण अर्ध्या किलोचे परफेक्ट दुपटी तिपटीने फुलणारे डोनट कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर माझ्या आईच्या ह्या अचूक मेजरमेंटमध्ये तुमचे डोनट कधीच फेल होणार नाहीत आणि ती दरवर्षी ह्याच मेजरमेंटमध्ये डोनट बनवते। तिचे डोनट देखील कधीच फेल होत नाही। तर चला या मस्त डोनट रेसिपीला सुरुवात करूयात। तर या ठिकाणी एका बाउलमध्ये मी 2 अंडी घेतलेली आहे। आता ही अंडी आपल्याला छान फेटून घ्यायची आहे। अंडी व्यवस्थित फेटून झाली की आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालायचं आहे। कोणताही 1 कप तुम्ही यासाठी सेट करून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी अर्धा कप कोमट दूध घातलेलं आहे। लक्षात घ्या यामध्ये टाकणारं सर्व साहित्य हे कोमटच असावं, अगदी गरम नसावं। तर आता यामध्ये मी 1 कप पिठी साखर घेतलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। तर हे पहा, साखर देखील मी छान यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। साखर व्यवस्थित मिक्स झाली की आता यामध्ये मी अर्धा कप वितळवून घेतलेलं कोमट तूप घेतलेलं आहे। तुपाऐवजी तुम्ही डालडा देखील वापरू शकता। यामध्ये 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं जे मिक्सचर आहे अंड्याचं आणि दुधाचं ते तयार झालेलं आहे। तर आता दुसऱ्या स्टेपकडे जाऊया। तर एका ताटामध्ये मी चाळणी ठेवलेली आहे आणि यामध्ये 3 कप मैदा म्हणजे अगदी पूर्ण अर्ध्या किलोचं पाकिट मी या ठिकाणी वापरलेलं आहे। यामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा, चिमूटभर खाण्याचा सोडा आणि चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि हा सर्व मैदा आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे। मैदा चाळणं या रेसिपीमध्ये खूप गरजेचं आहे। तर आता संपूर्ण मैदा मी चाळून घेतलेला आहे। आता या मैद्याच्या मध्यभागी आपल्याला एक असं होल करून घ्यायचं आहे, एक जागा करायची आहे आणि आपलं जे तयार मिक्सचर आहे ते थोडं थोडं करून यामध्ये ओतून घ्यायचं आहे। याच मिक्सचरमध्ये हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। वरचं दूध किंवा पाणी अजिबात वापरायचं नाही। तर ही जी मेजरमेंट आहे हे माझ्या आईचं वर्षानुवर्षाचं चालत आलेलं मेजरमेंट आहे। या मेजरमेंटमध्ये डोनट कधीच फेल होत नाही। अगदी तुम्ही पहिल्या प्रयत्नात जरी हे डोनट बनवलेत तर एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत असेच होणार आणि अगदी संपेपर्यंत हे असेच खुसखुशीत देखील राहतात। तर मी सर्व मिक्सचर यामध्ये ओतून घेतलेलं आहे। अगदी परफेक्ट आपलं मिश्रण तयार झालं होतं आणि ह्या मिश्रणामध्ये हा गोळा आपला परफेक्ट असा मळून घेतलेला आहे। तर हा चपातीच्या पिठाप्रमाणे अगदी जोर लावून हा गोळा मळायचा नाही, तर अगदी हलक्या हाताने वरच्यावर हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। तर हे पहा, हा गोळा एकदम परफेक्ट असा मळला गेलेला आहे। भरपूर पदर ह्या पिठाला सुटलेले आहेत। तर आता लगेचच आपण डोनट करायला घ्यायचे आहेत। हे पीठ मुरवत वगैरे ठेवायचं नाही। तर आता ह्या पिठामधील मी अर्धा गोळा बाजूला केलेला आहे आणि हा गोळा थोडासा हलक्या हाताने गोल करून घ्यायचा आहे आणि आता ह्याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तर पोळीप्रमाणे अगदी पातळ लाटायचं नाही, तर मध्यम जाडीचा हे आपल्याला लाटी लाटून घ्यायची आहे। तर हे पहा, पिठाला कुठेही क्रॅक नाही, अगदी परफेक्ट असा पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे। तर जर तुमच्याकडे कुकीज कटर असेल तर त्यांनी तुम्ही असे छोटे छोटे ह्याचे कुकीज कट करू शकता। तर मी असं छोट्याशा पेल्याने ह्याचे कुकीज कट करत आहे। आता काय करायचं, मधलं होल पाडण्यासाठी व्हॅनिला इसेन्सचं बॉटलचं जे झाकण असतं ते मी यूज केलेलं आहे आणि त्याच्या साहाय्याने मध्यभागी असे होल करून घ्यायचे आहेत आणि आपला डोनटचा शेप तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे। मधलं जो छोटासा बटनाचा पोर्शन आहे तो काढून घ्यायचा आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त डोनट तयार झालेले आहे। कुठेही क्रॅक नाही आपल्या डोनटला। तर अशाच प्रकारे मी सर्व डोनट तयार करून घेतलेले आहेत। तर तुम्ही अजून देखील एलियानास किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। तर हे पहा, अशा प्रकारे मी सर्व डोनट्स या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत। तर आपले सर्व डोनट तळण्यासाठी तयार आहेत। तर आता तिसरी स्टेप, तेल हे अगदी कडकडीत गरम नसावं, अगदी मीडियम गरम असावं की गोळा टाकला की तो पटकन वरती देखील येणार नाही आणि करपणार देखील नाही। ह्या स्टेजमध्ये आपलं तेल असलं की आता आपल्याला एक एक डोनट यामध्ये घालून घ्यायचे आहेत। डोनट घातल्यानंतर सुरुवातीचे 1-2 मिनटं अजिबात चमचा लावायचा नाही। ते आपले आप जेव्हा वरती येतात त्यानंतर ते आपल्याला आता पलटी करून घ्यायची आहे। तर हे पहा, अशा प्रकारे एकदम वरती तरंगायला डोनट लागले की आता हे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहे। तर डोनटची साईज तुम्ही पाहू शकता एकदम डबल टिबल झालेली आहे।
तर सर्व डोनट आपल्याला बदामी रंगावर तळून घ्यायचे आहेत, अगदी करपवायचे नाहीत, पण हे डोनट अगदी मीडियम फ्लेमवर एक 5 ते 7 मिनटं लागतात हे तळण्यासाठी. एकदम खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर हे पहा, आपले डोनट तळून झालेले आहेत, बाजूला घेऊयात. आणि अशाच प्रकारे मी सर्व डोनट तळून घेत आहे. तर डोनट करताना काही गोष्टींची खबरदारी घ्यायची आहे की अंड्याचं जे आपण मिश्रण बनवलेलं आहे यामध्ये जे आपण तेल दूध घातलेलं आहे ते अगदी कडकडीत उकळलेलं नसावं, एकदम कोमट सर्व ह्या गोष्टी असाव्यात. आणि मैदा हा स्वच्छ चाळलेला असावा आणि तेलाची आच तळताना एकदम मीडियम असावी, तेल जास्त गरम नसावं. या गोष्टींची जर खबरदारी घेतली तर तुम्ही देखील माझ्या आईसारखे एकदम परफेक्ट मेजरमेंटसारखे डोनट बनवू शकता. आणि पहिल्याच प्रयत्नात देखील हे डोनट एवढेच क्रिस्पी, खुसखुशीत आणि हे पहा किती पदर सुटलेले बनलेले आहेत. तर दुपटी आणि तिपटीने हे डोनट आपले फुललेले आहेत. तर येत्या ख्रिसमसला हे डोनट्स नक्की तुम्ही ट्राय करून पहा. हे पहा, आपला लाटलेला डोनट आणि तळलेल्या डोनटमधला फरक तुम्हालाच दिसत असेल. तर ह्या अचूक प्रमाणामधले जे डोनट आहेत ते तुम्ही ह्या ख्रिसमसला नक्की करून पहा. आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि एलियानाज किचनला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. टेक केअर अँड बाय.